बातमी राजकीय आहे आणि अमरावतीमधून आहे, कारण अमरावतीत कडू विरुद्ध राणा हा वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला आहे। जिल्हा परिषद प्रशासनानं बच्चू कडूंच्या सभेची परवानगी नाकारलेली आहे। सुरक्षेचं कारण देत प्रशासनाचा सभेला नकार मिळतोय। जिल्हा परिषद प्रशासनाकडून तसं पत्रकही जारी करण्यात आलेलं आहे। बच्चू कडूंनी उद्याच्या सभेसाठी सायन्स कोर मैदान बुक केलं होतं, मात्र उद्या याच मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा होणार आहे। त्यामुळे बच्चू कडूंनी मैदानात दाखल होत त्यांना मिळालेल्या मैदानाच्या परवानगीचा कागद फाडून टाकला आणि उद्या याच मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला। आता तर बच्चू कडू यांना सभेसाठी परवानगीच नाकारण्यात आली आहे। अनिरुद्ध दबाळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, आपण बघतोय की आधी परवानगी, त्यानंतर बच्चू कडूंनी या ठिकाणी येऊन जो आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर आता मात्र थेट परवानगी नाकारली गेली। काय नेमकं आतापर्यंत घडलंय, सविस्तर सांगाल? नक्कीच नाही। आता जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 तासांपासून बच्चू कडू हे अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरती आपलं ठाण मांडून आहे आणि हे मैदान माझंच असल्याचं जिल्हा प्रशासन सोबतच पोलीस प्रशासनाला ठणकावून सांगत आहे। मात्र आता जिल्हा परिषदेने अखेर एक पत्र काढलेलं आहे आणि हे पत्र काढत बच्चू कडू यांना परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे आणि त्यामुळं आता बच्चू कडू नेमकी पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात या मैदानावर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि अशातच हे जिल्हा परिषदेचं पत्र जे आहे ते आता बच्चू कडूंना देण्यात आलेलं आहे। त्यामुळं आता नवीन एक संघर्ष होण्याची जी आहे ती शक्यता आहे। त्यामुळं बच्चू कडू आता या मैदानाच्या अनुषंगानं काय भूमिका घेतात, कार्यकर्त्यांना नेमकं काय आदेश देतात आणि आपल्या भूमिकेवर बच्चू कडू आता ठाम राहतात का, किंवा बच्चू कडू आणि पोलीस किंवा बच्चू कडू आणि जिल्हा प्रशासन असा जो संघर्ष आहे तो पाहायला मिळतो, हे पाहणं आता या निमित्तानं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। बिलकुल, धन्यवाद अनिरुद्ध आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। परवानगीचा टेबल ठेवला कशाला?